शेवटी या खुर्ची करताच तुम्ही सर्व केलं ना। तुम्हाला जर उद्धव साहेबांनी सांगितलं होतं तुम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे असेल तर मी देतो, बंगला सोडला तरी तुमचा हट्ट होईना, तुम्हाला शिवसेना संपवायचीच होती। आनंद विखे यांचा शिष्य कोण तर नरेश मस्के हे खरे शिष्य, तुम्ही नकली शिष्य असं ते म्हणाले। मला असं वाटतं, मला या शिवसेनेमध्ये 40 वर्ष झाले आणि मी दिघे साहेबांच्या जवळ तिथे राहत होतो। यांचा उदय कधी झाला मला वाटतं दिघे साहेब गेल्यानंतर जवळजवळ वर्षभराने झाला आणि त्यावेळेस नरेश मस्के तरी कुठे होते, ते ह्याच्यात होते। आणि तुम्ही बघितलं असेल की आज दिघे साहेबांचं नाव घेतात, बाळासाहेबांचं नाव घेतात, बाळासाहेबांचे विचार हे करण्यासाठी आम्ही बंड केलं। परंतु आज तुम्ही बघितलं असेल बाळासाहेबांचे विचार कधीच शिवसेना फोडण्यासाठी, कारण तो पक्ष त्यांनी वाढवला, 66 साली या पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर एवढी मोठी वादळ येऊनसुद्धा त्यांनी तो पक्ष एकसंघ ठेवला आणि आज संघटना एवढ्या मोठ्या यांनी वाढवली। तुम्ही बघितलं असेल दिघे साहेब तर त्यांचे दिघे साहेब कुठलीही यादी मातोश्रीला पाठवायचे आणि मातोश्रीवरनं ती एकमताने मंजूर व्हायची। आमच्याकडे ते अर्ज पण भरायची त्यावेळेला सिस्टीम नव्हती। दिघे साहेब सांगायचे रात्री, मला वाटतं सकाळी 4:30-5ला शेवटचा दिवस असायचा फॉर्म भरायचा आणि त्या दिवशी प्रत्येकाला फोन यायचा ज्याला तिकीट मिळेल ते। म्हणजे एवढ्या शिस्तबद्ध पद्धतीने काम चालू होतं आणि दिघे साहेबांवरती बाळासाहेबांचा विश्वास होता आणि या जिल्ह्यामध्ये सर्व वैभव त्यांच्यामुळे निर्माण झालं। बाळासाहेबांचे विचार, दिघे साहेबांचं असलेलं मेहनत आणि त्यामुळेच हा ठाण्यामध्ये हा पक्ष वाढला। पहिली सत्ता या ठाण्यानेच दिलेली आहे आणि ठाणेकरांना माहिती आहे ना, 2000 मला वाटतं मी आमदार असताना तेव्हा पण यांची हेच कामं चालू होती, ह्याला पाड त्याला पाड। 2014ला तर स्वतःच्या मुलासाठी त्यांनी पूर्ण सैन्य घेऊन ते ह्याला गेले होते, कल्याणला। 2014ला लोकसभेची पहिली निवडणूक त्यावेळेला झाली आणि त्या निवडणुकीसाठी ठाण्यातलं सर्व सैन्य घेऊन ते कल्याणला स्वतःच्या मुलासाठी गेले होते। परंतु आमचे सर्व शिवसैनिकांनी त्यावेळेला ह्या संबंध ह्याच्यात भाग घेऊन, माझ्याबरोबर जे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी होते त्या लोकांनी सर्व घेऊन मला 2014ला त्यावेळेला, आणि सर्व ठाणेकरांना पण माहीत आहेत, आज इथे कित्येक जुने पत्रकार इथे बसलेले आहेत, त्या पत्रकारांना सुद्धा माहिती आहे आणि ते बातम्या पण आल्या होत्या पेपरला की राजन विचारेंना वाऱ्यावर सोडून एकनाथ शिंदे कल्याणला गेले होते। त्याही परिस्थितीत मी निवडणूक लढलो आणि त्याही परिस्थितीमध्ये सर्वांच्या सहकार्याने त्या 2014ला सुद्धा मी निवडून आलो, 2019ला सुद्धा निवडून आलो आणि ते फक्त त्यांचा मुलगा आणि ते एवढं त्यांचं सर्व राजकारण एवढं समर्पित होतं। आज तुम्ही बघितलं असेल माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता, मला वाटतं मी काय पैसे खर्च करून कधीच निवडून आलो नाही, तर माझ्याकडे काय खोके नव्हते। मी सर्वसामान्य घरातला माणूस कार्यकर्ता आज जवळजवळ किती वर्ष काम करतोय। पक्षांनी मला बाळासाहेबांच्यामुळे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्यामुळे, उद्धव साहेबांच्यामुळे माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला न मागता सर्व मिळालं। राहिलं सभागृहाचं पद, ज्यावेळेला ह्यांची 2 मुलं गेली तेव्हा मी स्वतः त्यांच्या त्या बॉडी आणण्याकरता तिकडे गेलो होतो। ह्यांच्यावर दुःखाचा डोंगर झाला होता त्यावेळेसुद्धा मी त्यांच्याबरोबर होतो। इव्हन शेवटच्या क्षणाभरच त्यांच्याबरोबर होतो, ज्यावेळेला ते विधान परिषदेमध्ये सर्व ही जे काय त्यांनी केलं, बंड किंवा गद्दारी केली, त्यावेळेसुद्धा मी त्यांच्या शेवटच्या क्षणाबरोबर होतो। आणि ते बघितलं असेल तुम्ही की कशा परिस्थितीमध्ये त्यांनी ते सर्व केलं। शेवटी या खुर्ची करताच तुम्ही सर्व केलं ना। तुम्हाला जर उद्धव साहेबांनी सांगितलं होतं तुम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे असेल तर मी देतो, बंगला सोडला तरी तुमचा हट्ट होईना, तुम्हाला शिवसेना संपवायचीच होती। आणि अशा परिस्थितीमध्ये ठाणेकर, मला वाटतं आमचे पत्रकार मित्रसुद्धा माहिती आहेत, राजन विचारे काय आहे, नरेश मस्के काय आणि एकनाथ शिंदे काय, हे सर्व पत्रकारांना माहिती आहे, ठाणेकरांना। आणि ही लोक माझ्या बरोबर आज तुम्ही बघितलं असेल कुठेही भाड्याने माणसं आणलेली नाहीत। हे सर्व कार्यकर्ते, सर्व पक्षाचे, महाविकास आघाडीचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आप असेल, संभाजी ब्रिगेड असेल, RPI असेल, ही सर्व मंडळी दिवस रात्र माझ्याबरोबर काम करत आहेत
आज बघितलं एवढ्या मोठ्या 45 डिग्रीमध्ये सुद्धा ही सर्व फॉर्म भरायला आले होते आणि आज गेले किती दिवसापासून हा माझा प्रचार गेले 3-4 महिन्यापासून त्या ठिकाणी चालू आहे। हे सर्व काय एकटा राजन विचारे करू शकत नाही, हे सर्व पक्षाचं सहकार्य आहे, सर्व पक्षाचे नेते आहेत त्या ठिकाणी। कालची सभा झाली, परवा आम्ही कोपरी पाचपाकडेमधून त्या ठिकाणी रॅली काढली, सर्व लोकांचा सहभाग होता। या इथे कुठलेही भाड्याने माणूस आलेला नाही। आणि तुम्ही काय बोलता हो, तुम्ही पिक्चर काढला धर्मवीर यांच्या नावाखाली। अहो साहेब, तुम्ही कुठले खिशातले पैसे घालून काढला? सर्व कार्यकर्त्यांनी पैसे घेऊन ते तिकीटं काढून सर्व हे केलं होतं, तुम्ही काहीच केलेलं नाही खर्च। मी स्वतः किती शो घेतलेले आहेत, प्रत्येक विभाग प्रमुखाला शो दिले होते, तुमच्या खिशातले पैसे तुम्ही दिले तेवढेच। तुम्ही काय सांगता एवढं हे केलं ते केलं? आणि तुमच्याकडे सर्व महानगरपालिका होते, काय धंदे केले तुम्हाला लोकांना माहिती आहे ना। नरेश म्हस्के किंवा ही सर्व मंडळी आहे त्या महापालिकेमध्ये काय करत होते? भ्रष्टाचार तिथे करत होते। आणि या भ्रष्टाचार तिकडे कोणाला म्हणायचे? गोल्डन गँग आणि ते गँग, हा काय प्रकारची टेंडर सेटिंग करायची, काय करायचे? आज ठाणे महापालिकेची काय वाट लावून ठेवले तुम्ही? या ठाणे महापालिकेत जनतेचा पैसा कर रुपये तिकडे आलेले आहेत विकास कामासाठी, काहींची पोटं भरण्यासाठी केलेले आहेत। आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण महानगरपालिका खाली करून ठेवलेले आहेत, शासनाकडून पैसे द्यावे लागतात। 1 महिन्यापूर्वी 15 कोटी रुपये फक्त त्या महानगरपालिकेमध्ये होते। सर्व गव्हर्नमेंटकडून फंड आणून तुम्ही ती महापालिका चालवतात। काय महापालिकेचं तुम्ही कारोबार तुम्ही केलेले आहेत? महापालिकेची वाट लावून ठेवले, मुंबई महापालिकेची वाट लावून ठेवलेत। आज महापालिकेचे हे जे पैसे काढलेत तुम्ही, कर्मचाऱ्यांचे भविष्य निधीचे पैसे काढलेत तुम्ही, रिटायर झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला पैसे द्यावे लागतात, त्याच्यावरती तुम्ही डल्ला मारलेला आहे। आणि कसलं तुम्ही सांगताय दिघे साहेबांना? तुम्ही आलात कधी हो? आम्ही बोलत नाही, अजूनही बोललेलं नाही, मला बोलायला लावू नका, अजूनही तुम्हाला सांगतोय या चॅनलच्या माध्यमातून जी आहे ती थोडी ठेवून द्या, कारण तुमच्याबरोबर तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे या राजन विचारांनी काढले आणि त्या पक्षाचे अजूनही प्रामाणिक आहे, तुमच्यासारखा गद्दार झालेला नाही, त्यामुळे तुम्हाला बोलायचा काही हक्क नाही। यात नरेश म्हस्केला राजन विचारे घेऊन आला होता काँग्रेसमध्ये जेव्हा चालला होता, तेव्हा या शिवाजी मैदानामध्ये त्यांचा प्रवेश होता, त्यावेळेला मी घेऊन आलो। आणि ते कोणाच्या सांगण्यामुळे? उद्धव साहेबांच्या सांगण्यामुळे, की जाऊ दे त्या राजनला आपल्या त्या ह्याला घेऊन ये, तू नरेशला घेऊन ये। मी तेव्हा समजून त्याच्या घरी गेलो होतो सांगायला की बाबा जाऊ दे, आता काय झालं तुझं एकनाथ शिंदेचा असेल पण शिवसेनेने काय तुझं केलं? तेव्हा एकनाथ शिंदेला कंटाळून हाच माणूस चालला होता। आणि तुम्ही काय सांगता हो, पक्षाची गोष्टी करता? हा तुम्ही त्यावेळेला 2000 मला वाटतं 13ला आमदार असताना तेव्हा सुद्धा काँग्रेसमध्ये चालला होता, तुम्ही कुठल्या पक्षाची तरी प्रामाणिकपणे राहिलात का? तुम्ही त्यावेळेला 5 आमदार घेऊन तुम्ही स्वतः मिळून 4 आणि तुम्ही स्वतः आमदार घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होता। हा तुमच्या बरोबरचे ज्यावेळेला प्रवेश करायचा होता तेव्हा 4 आमदार त्यावेळेला हे झाले की काँग्रेसच्या तिकीटावर आम्ही कसं काय निवडून येणार? आणि त्यावेळेला ते बॅक झाल्यानंतर तुमचं हे बंड फसलं। हे तुमचं आजचं नाही, हे प्रत्येक वेळेला पक्षाची तुम्ही काय पक्ष वाढाला हो? काय होती जिल्ह्यामध्ये परिस्थिती? किती आमदार होते शिवसेनेचे? काय केलं तुम्ही? सर्व फक्त सेटिंग करत राहिलात तिकडे तुम्ही, याला फोड त्याला फोड, हे कर ते कर। कुठला पक्ष असा सोडलाय त्यांनी सांगा मला? मनसे फोडली त्यांनी, त्यानंतर बीजेपीचे हे फोडले, कुठल्या पक्षाची हे ठेवली सांगा मला? काँग्रेसची लोक फोडली, राष्ट्रवादीची लोक फोडली। हा आज कशा पद्धतीने ठाणे जिल्हा जो दिघे साहेबांचा बालेकिल्ला होता, शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आज काय झाली परिस्थिती सांगा मला? कशा पद्धतीने काम करता? आणि तुम्ही तर तेव्हा मंत्री होतात ना, तुम्हाला कुणी रोखलं होतं? त्यामुळे आज बघा तुम्हाला सांगतोय प्रचार आमचा व्यवस्थित चालू आहे। आमची इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व आमचे कार्यकर्ते आता दुसऱ्या टप्प्यामध्ये हा प्रचार आमचा चालू आहे आणि लोकांसमोर आम्ही 2-2, 3-3 वेळा गेलेलो आहेत कामाच्या जोरावरती। आज आम्ही लोकांकडे जाऊन त्या लेखाजोगा त्या ठिकाणी घेतोय, 10 वर्षात केलेली कामं दाखवतोय। अरे त्यांना सुद्धा माहीत सुद्धा नाही, 2.5 वर्ष कोरोनाच्या काळात नरेश म्हस्के होते कुठे? ज्यावेळेला मनसेने आंदोलन केलं होतं घराच्या बाहेर पडले, ते सारखे हात धुवत होते, कळलं की नाही? त्यांनी आम्हाला शिकू नये, आम्ही दिवस रात्र काम करणारी कार्यकर्ते हो साहेब। आज एवढी वर्ष 35 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करतो साहेब, तुम्ही पत्रकारांना सुद्धा माहिती आहे की कशा पद्धतीने आम्ही आज संघर्ष करून इथपर्यंत आलेलो आहे। आज सत्य आहे तुमच्याकडे, सत्तेच्या जोरावर किती लोकांचे आमच्या किती शाखा तोडल्या, शाखा ताब्यात घेतल्या। धर्मवीरांचं नाम घेतात, धर्मवीर दिघे साहेबांचं ऑफिस तुम्ही ताब्यात घेऊन तिकडे स्वतःचं नाव लावलेलं आहे।
लाज तरी वाटते का तुम्हाला? दिघे साहेबांच्या ऑफिसला दिघे साहेबांनी कधी नाव नव्हतं दिलं होतं. आनंद आश्रम म्हणून नाव होतं, ते तुम्ही काढून स्वतःचं नाव लिहिलं. नवरात्र उत्सव करता तिकडे, नवरात्र उत्सवामध्ये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.